कारण की आवाळे बी हा संघ खूप मोठा आहे आणि सध्याच्या घडीला मोठमोठ्या संघाला मात्र बराचसा गरज असतो. तो संघ आता मात्र या मैदानाच्या आतमध्ये इन ॲक्शन मध्ये नक्कीच पाहायला मिळेल. सूरज केने यावेळेस बॉलिंग ट्रॅकवरती आहे. चला या स्पीडअप करायचा वेळ घेऊ नका, मॅचला होईल सुरुवात. मग येस नक्कीच वेळेचं भान ठेवायचं. टायमर सुरू झालेला आहे. 10 मिनिटाच्या अवधीमध्ये 2 षटक तुम्हाला टाकायचे आहेत. यस मॅच ऑन. पहिलाच बॉल. ओहो पहिल्याच बॉलवरती यावेळेस मात्र आक्रमण करायचं होतं. डान्सिंग द डाऊन फटका खेळायचा होता. मिड विकेट रेषेमध्ये बॉल ट्रॅव्हल झाला. इथे मात्र आपण पाहतोय एक धाव कंप्लीट झाली आहे. धावांचं श्रीगणेश होत असताना टीम्स आपल्याला पाहायला मिळतोय. गिरीशच्या बॅटमधून एक धाव आपल्याला पाहायला मिळाली. आता मात्र डावखुरी आताचा फलंदाज मैदानामध्ये दिनेश पाटील बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज आहे. सूरज केनेला आपण पाहतोय. ओहो यावेळेस मात्र मोठा लॉफ्ट करायचा होता. अलंग विथ कार्पेट फटका सजवला. इथे मात्र आपण पाहतोय एक धाव इथे मात्र एकवडली गेली आहे. नक्कीच आपण स्क्रीनवर पाहू शकतात. खऱ्या अर्थाने या स्पर्धेचे शिल्पकार भावेशजी तळे आपण पाहतोय ऑन स्क्रीन. त्याच दरम्यान साजनजी मुकादम साहेब देखील आहेत. साजनजी पाटील देखील तिथे उपस्थित आहेत. आणि त्याच दरम्यान सन्मान्य सागरजी पाटील ऑन स्क्रीन आपण पाहू शकतात. नक्कीच खऱ्या अर्थानं चर्चा करत असताना या देखील एक महिन्यात येणाऱ्या काळामध्ये मोठी स्पर्धा आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. त्याच्या वतीने डे नाईट स्पर्धा असेल. तब्बलचा विचार केला तर 8 ते 10 धाव्यांची स्पर्धा, 8 ते 10 दिवसांची ही स्पर्धा नक्कीच पाहायला मिळेल. कालावधी असेल. आणि त्याच दरम्यान निशांत पाटीलला देखील आपण पाहू शकतात ऑन स्क्रीन. खऱ्या अर्थाने सिंहाचं वाटं या स्पर्धेमागचं आपण पाहिलं तर हे पडद्यामागचे हिरो आहेत या स्पर्धेसाठी. आणि खऱ्या अर्थाने मेहनत नक्कीच आपली दिसून येते. त्यानंतर वीरू पाटीलला देखील आपण पाहू शकतो. त्याचा विचार केला तर VPL चे अध्यक्ष आहेत निशांत पाटील. आणि दर्जेदार स्पर्धा असते. नावाजलेली ही स्पर्धा VPL आपण सातत्याने पाहत असतो. चर्चेत असलेली ही स्पर्धा. येस ओव्हर टू मॅच. वळूया मॅचच्या दिशेने. एक षटकाच्या अग्रेस केस समाप्त झालाय. धावफलक जाऊन पोहोचलाय तब्बल 6 या आकड्यावरती. फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केल्या त्यावेळेस सूरज केनेने. गोल्डन बॉय ऑफ भिवंडी यावेळेस मात्र सूरज केनेला आपण पाहतोय. षटक क्रमांक दुसरा घेऊन आला बॉलिंग ट्रॅक वरती. बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक दुसरा आपण पाहतोय. वैयक्तिक पहिलं षटक विकास यावेळेस बॉलिंग ट्रॅक वरती. विकास गवारी बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालाय. आपल्या संघाचा विकास करेल का पाहावं लागेल. षटक क्रमांक पहिला आपण पाहतोय. कंजूस अशी गोलंदाजी आपल्याला नक्कीच पाहायला मिळाली आहे. फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केल्यात. त्यामध्ये 2 सिंगल आपण पाहिले आणि 1 चौकार. हा पहिला बॉल दुसऱ्या षटकातील फर्स्ट बॉल. ओहो यावेळेस मात्र सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळते. रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी. चांगली गोलंदाजी यावेळेस आता आपल्याला पाहायला नक्कीच मिळते. जे हनुमान पिंपळाज आणि मायू 11 दामणगाव दोन्ही संघाला लास्ट कॉल आहे.
शेवटचे 5 मिनिटांचा अवधी आहे तुमच्याकडे. जर तुम्ही उपस्थित नसाल तर पॅनल्टीच्या सामोरी नक्कीच जावं लागेल. धामणगाव संघ इथे उपस्थित आहे. जय हनुमान पिंपळा संघ यस नक्कीच जलसेवा आपण पाहू शकतो खऱ्या अर्थानं. वीरू पाटील हो यावेळेस मात्र लॉफ्ट केलं. इथे मात्र लाजवाब टायमिंग. स्वीट साऊंड बॅट. ह्यूज ह्यूज षटकार सिक्सर. अरे दीवानो याच दरम्यान सारंगावचे उत्कृष्ट असे खेळाडू 40+ सामान्य फुलाजी पाटील साहेब यांचं इथे शुभ आगमन झालंय. त्यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे आपलं. साहेब आपण यायचंय. सारंगावचे उत्कृष्ट असे अष्टपैलू खेळाडू 40+ चे नामवंत असे खेळाडू आहेत. त्यांना विनंती असेल आपण यायचंय मुख्य व्यासपीठावरती. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय धीरज यावेळेस आला मैदानाच्या आतमध्ये. धीरज धुमाळ यावेळेस मैदानावरती पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 2 प्रगती पदावरती आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट. ओहो भन्नाट वेग यावेळेस पाहायला मिळते. ओहो इथे मात्र परतावं लागेल फलंदाजाला. धक्का क्रमांक 2 लागलाय. फलंदाज बाद. खेळाडू आपण पाहतोय अनिकेत पाटील. तो ठरला होता बॅक टू बॅक हॅट्रिकचा मानकरी. आणि तदनंतर सागर पाटील पिंपळनेरचा हा खेळाडू त्याने देखील हॅट्रिक संपादित केली होती. परंतु आता मात्र विकास गवारी बॉलिंग ट्रॅक वरती आहे. हॅट्रिक संपादित होईल का पाहावं लागेल. ओहो लाऊड अपील आहे परंतु इथे मात्र कुठल्याही प्रकारची डिसिजन पाहायला मिळत नाहीये. पण सशमध्ये लेग बायच्या स्वरूपात एकदा इथे मात्र कंप्लीट होईल. आणि एका धावेच्या मदतीने धावा जाऊन पोहोचले 13 ऑन बोर्ड. चला स्पीडअप करायचं आहे. चला स्पीडअप करा बघा. 8 मिनिटांचा अवधीमध्ये 2 षटक टाकले आहेत. चांगलं नक्कीच यावेळेस डिसिप्लिन पाहायला मिळते आपल्याला. यशमित 11 भावाळे संघाच्या वतीनं शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन आलाय योगेश भालेकर. यावेळेस मागच्या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता. चला टॉस साठी यायचंय दोन्ही टीम्स.
आणि याच दरम्यान DS ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष सन्मान्य फुलाजी पाटील साहेब यांचं इथे आगमन झालंय. त्यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती. ओहो, यावेळेस मात्र मोठा प्रहार करायचा होता. खाली क्षेत्ररक्षक जज करतोय. इथे मात्र चुकी घडणार नाहीये. स्ट्रेट इंटू दी बास्केट. धक्का क्रमांक 3 लागत असताना संघाला परतावं लागेल फलंदाजाला. चिराग बॅक टू डकआउट. नक्कीच देवानंदजी तळे साहेब यांच्या वतीनं जिल्हा प्रमुख आहेत सन्मान्य देवानजी तळे साहेब यांच्या वतीने शुभेच्छा आल्यात भावाळे संघासाठी. नक्कीच विकेश ला नक्कीच शुभेच्छा आल्यात सागरच्या वतीनं या मॅच साठी. हो, यावेळेस मात्र आपण पाहतोय इथे डॉट बॉलची सांगता होत असताना पाहायला मिळते. आपण हे पाहतोय खरं अर्थानं तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. लाऊड अपील आहे यावेळेस आपण पाहतोय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय बादल यावेळेस आला. तिसरा आणि अंतिम षटक आहे. धावफलकाचा विचार केला तर 13 या धावसंख्येवरती धावफलक स्थिरावलाय. काय गोलंदाजी पाहायला मिळते. सुरेख अशी कामगिरी नावाप्रमाणे छाप सोडत असताना या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. योगेश भालेकरला आपण पाहतोय. योगेश भालेकर असेल, सूरज खेडे असेल, मोठं नाव आहे आणि चांगली कामगिरी आता मात्र अनंकीच करत असताना इम्प्रेस केला या दोन्ही खेळाडूंनी खऱ्या अर्थाने आजच्या दिवसामध्ये. चांगली बॅटिंग आणि बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. पूर्णपणे असे सर्वपूर्ण संपन्न असा हा खेळाडू योगेश भालेकरला आपण पाहतोय. हो, यावेळेस मात्र आपण पाहतोय इथे मात्र हवं लागेल पंच काय निर्णय देतात याच लेग बायच्या स्वरूपात ऍक्शन करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. प्रल्हाद पाटील सर तिथे मात्र उपस्थित आहेत. धावफलकाचा जर विचार केला धावफलक जाऊन पोहोचले 15-16 धाव्यांची आवश्यकता या मॅच मध्ये. येणारे 18 बॉल आणि 16 धाव्यांची गरज या मॅच मध्ये. थोडस लो स्कोरिंगच्या दिशेने ही मॅच मात्र आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. चला स्पीडअप करायचे. सेमी फायनल फर्स्ट सेमी फायनल चे हनुमान पिंपळाज आणि त्याचप्रमाणे मायू 11 दामणगाव सन्मान्य सागर पाटील साहेब समाजसेवक यांच्या शुभाचे नाणेफेकीचा कौल इथे मात्र केला जातोय. पहिली सेमी फायनल आपल्याला नक्कीच पाहायला मिळते या स्पर्धेची. फर्स्ट सेमी फायनल दोन्ही संघाचा जर विचार केला तर मोठमोठ्या संघाला मात्र परास्त करून हे दोन्ही संघ सेमी फायनलला टक्कर देतील एकमेकांविरोधात. नाणेफेकी जिंकले दामणगाव या संघाने
हा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा लगेचच विनंती असेल. 3 षटकाची मॅच असेल याची नोंद घ्यायची आहे दोन्ही संघांनी. चला यस स्पीडअप करा, वेळ घेऊ नका विनंती आहे. नक्कीच मायू 11 दामणगाव या संघाने नाणेफेकी जिंकल्या. निर्णय घेतलाय क्षेत्ररक्षणचा. इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी टीम जय हनुमान पिंपळाज या संघाला. चला स्पीडअप करा. लो स्कोरिंग मॅच आहे. 16 धावांची आवश्यकता. येणारे 18 बॉल आणि 16 धावांची गरज. एवन जोडी सलामीवीर जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. एक सेर तर दुसरा सव्वा सेर अशी जोडी आहे. हे जोडी तोडण्याचं काम मात्र करावं लागेल गोलंदाजाला. सूरज केणे ऑन स्ट्राईक. ऑस्ट्रेलिया गेंडला आपण पाहतोय योगेश बालेकर, मागच्या मॅचचा हिरो. अरे अर्थानं हिरो म्हटलं तर दोन्ही सुपर हिरो आहेत मैदानाच्या आतमध्ये. सूरज केने यावेळेस मैदानात आपल्याला पाहायला मिळतोय. पूर्णपणे वेळ मात्र त्याच्या बाजूने झुकली गेली आहे. आजच्या दिवसामध्ये विचार केला काय आक्रमक बॅटिंग करतात, बॉलिंग करतात, अष्टपैलू अशी कामगिरी करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. सूरज केने ऑन स्ट्राईक. गोल्डन बॉय ऑफ भिवंडी. ओहो नजाकत बर असा स्ट्रोक पहिलाच बॉल वरती आपल्याला पाहायला मिळतोय. पाठचं फेस खोललंय आणि इथं पूर्णपणे मिळत असताना या 6 धावा. षटकार. आणि जिल्हा प्रमुख आपण पाहतोय देवानंद तळे साहेब. सूरज केणे आणि योगेश वालेकर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पहिल्याच बॉल वरती आक्रमण केलंय. विस्फोटक बॅटिंगची सुरुवात. रिव्हर्सचा अटेम्प्ट इथे मात्र पूल केलाय. नो मॅच स्टँडिंगला चेंडू आढळतोय आणि आता मात्र ही एक धाव आपल्याला पाहायला मिळते. स्ट्राईक जरूर रोटेट झाली आहे. धावांचा विचार केला 7 धावांवरती धाव फलक आहे. 7 ऑन बोर्ड. 2 बॉलचा खेळ समाप्त झालाय. 7 धावा धाव फलकावरती आतापर्यंत पाहायला मिळतात. शांत संयमीचा खेळ मात्र चालू आहे. एका बाजूला मी तर म्हणेन यावेळेस पूर्णपणे आता मात्र चित्र स्पष्ट होताना नक्कीच पाहायला मिळतोय. ओहो यॉकलेनचा बॉल. चांगला कमबॅक यावेळेस करत असताना हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी. बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय गिरीश पाटील आहे.
ओहो, यावेळेस वरकटच्या दिशेने फटका सजवायचा होता, मिसफील्ड झाली, आउटफील्ड थोडीशी खराब पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक राहतील धावत, बॉल जाईल सीमारेषा पलीकडे, आलेला हा चौकार 4. पुन्हा स्थिरावलंय. 1 और 1 11, 11 ऑन बोर्ड. फक्त आणि फक्त 7 धावेंची 5 धावेंची अजून आवश्यकता. ओहो, रिव्हर्सचा अटेम्प्ट केलाय क्षेत्ररक्षकाकडून, चुकी घडत असताना मैदानाच्या आतमध्ये, आणि परत एकदा बॅक टू बॅक आलेला हा दुसरा चौकार फॉर रन्स. एक धावेची फक्त आणि फक्त गरज आहे या मॅच मध्ये. पूर्णपणे एका बाजूला ही मॅच तुकलेली पाहायला मिळाली. समोर देखील भावाळ या संघ मोठं नाव. ओहो, यावेळेस मात्र डॉट बॉल ओव्हर समाप्त झाले आणि आता मात्र येणारे 12 बॉल आणि 1 धावेची आवश्यकता आहे. चला, 1 धावेची गरज आहे, वेळ घेऊ नका. आणि मॅच झाल्यानंतर लगेचच दाभणगाव संघ आपल्याला विनंती असेल, आपण क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे. वेळ घेऊ नका कुठल्याही प्रकारचं. मॅचला लगेचच सुरुवात केली जाईल. 3 षटकाची मॅच यानंतरची नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. पहिली सेमीफायनल या स्पर्धेची. बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालाय बादलला आपण पाहतोय. 1 धावेची आवश्यकता आहे. ओहो, यावेळेस मात्र हाफ ट्रॅकर बॉल, इथे मात्र मिळतील पूर्णपणे या 6 धावा, आणि या 6 धावेने मॅच फिनिश केली आहे सूरज केनेनं, आणि सामना जिंकला यशमित 11 आवाळे बी या संघाने. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय, ज्यांनी गोलंदाजी करत असताना दुसरे षटक हाताळलं, 6 धावा खर्च केल्या आणि 2 विकेट प्राप्त केली आहे. तो ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. विकास गवारी मॅन ऑफ द मॅच. आणि नक्कीच युट्यूब वरून जर आपण पाहत असाल, जे जोटिंग देवरुंग आणि त्याचप्रमाणे शेलूमाता वळ दोन्ही संघांना विनंती असेल, आपण देखील रिपोर्ट करायचा आहे, विनंती आहे. आणि या दरम्यान सन्मान्य पिंपळास गावातील सरपंच सन्मान्य अल्पेशजी पाटील साहेबांचे इथे शुभ आगमन झालं. दुपारच्या 17 मला त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. अल्पेशजी म्हात्रे साहेब यांचं इथे आगमन झालं, त्यांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. आणि त्याच दरम्यान सन्मान्य कल्पेशजी मस्के साहेब, त्यांचं देखील इथे शुभ आगमन झालंय, त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. इस विकासजी गवारी इथे उपस्थित आहेत. नक्कीच विनंती असेल सन्मान्य अल्पेशजी म्हात्रे साहेब यांचे शुभ आजचे मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी मात्र इथे देण्यात येतं. वेल प्लेड सागर. या सरस